झाला हा करणचा मोबाईल पडावा कुठला करता स्क्रीन गार्ड फुटलं फक्त वरचं मोबाईलला झाली का स्ट्रेचिंग झाली त्याची आता आपले काय डिप्स मारले आपण आता ॲप्स बाकी आहे पाऊस चालू आहे बघा हट 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 गोष्ट आहे पाऊस असू नसू वर्कआउट कंटिन्यू केला पाहिजेत करणचा टाईम झाला करण गेला लोक राऊंड मारणार होते ते पण गेले पण आपला कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू अजून पाऊस असू काही असू गुड मॉर्निंग आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 223वा दिवस आहे तर चला आज आपण आलो ग्राउंडकड करण सुद्धा आला बघा लवकर तर आज अंधारच अंधार आहे चावी घेतली आपण आता दिवस कुठून उरला हो बॅग तर आलो ग्राउंडकड गाड्या पलीकडेच लावल्या आज 4-5 दिवसापासून काय होतं कंटिन्यू पाऊस पडू राहिला थोडा थोडा त्यामुळे आज थंडी वाजू राहिली वारं पण थोडंसं आता त्याच्यामुळं चला आपला वॉर्मअप आहे वॉर्मअपला चालू करा पहिले काढली आपण फुल बॉडी कर रेस्ट सगळ्यात मेन गोष्ट आहे ना वॉर्मअप कारण की वॉर्मअप मध्ये सगळ्यात मेन एक्सरसाइज म्हणजे हे लेग स्ट्रेस करायचा हा बघा हिने काय होतं माहिती का ही जेवढी मागची मसल असते नी ही पूर्ण ही जी मागची मसल आणि ही पूर्ण ही पायाची इकडची मागची मसल पूर्ण स्ट्रेस होती ही स्ट्रेस झाली पूर्ण तर आपला पाय एकदम फ्री होऊन जातो ज्यावेळेस तुम्हाला भरतीला गेले किंवा कुठे गेले मॅरेथॉनला गेले तुम्हाला स्ट्रेचिंगला टाइम नसला तर काय करायचं कोणता पण सपोर्ट घ्यायचा ही एक्सरसाइज करायची त्याचं अर्धा 50% वॉर्मअप तुमचा कंप्लीट होतो हा फंडा आहे कारण की सगळ्यात मेन गोष्ट लोअर बॉडीचा स्ट्रेचिंग म्हणजे ही मागची मसलच असते बस ही स्ट्रेच झाली तर तुमचं पुन्हा पाय रिलॅक्स होऊन जातो आणि तुम्ही कोणत्या पण ॲक्टिव्हिटीजला रेडी होऊन जाता तर सगळ्यात मेन गोष्ट ही आहे तर ही ह्याच्यावर फोकस करायचं कधी पण सगळ्यात शॉर्टकट कसं आहे तुम्ही कोणता वर्कआउट करा किंवा वॉर्मअप करा किंवा स्ट्रेचिंग करा त्याच्यातले मेन एक्सरसाइज किंवा वॉर्मअप पकडायचे जेणेकरून तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये जास्त रिझल्ट भेटेल फायदा भेटेल असे वॉर्मअप सापडा किंवा वर्कआउट सापडा किंवा स्ट्रेचिंगचे मुवमेंट सापडा जेणेकरून आपला लवकरात लवकर टाइम कव्हर होईल बॉडी पण लवकर लवकर रिकवर होईल तर चला का
झाला कंप्लीट आपला वॉर्मअप. या पद्धतीने कमीत कमी हे सगळ्यात मेन म्हणजे टॉपिक आहे वॉर्मअपचे आपले एक्सरसाइजचे. तर हे केलं ना पूर्ण बॉडी फ्री होऊन जाते. तर आता काय करू, आता रनिंग करायची आपल्याला. तर रनिंग कशी करू आपण, थोडंसं पुढे जाऊ. काल काय 2-3 दिवस झाले आपण इधल चिधल राऊंड मारू राहिलो. आज थोडंसं पुढे जाऊ, कारण की पुढे गेलं ना, कारण की 2-3 दिवसापासून हेच करू राहिलो आणि आज थोडेसे लेग फ्री होऊन जाईन आपले. तर चला, आवडलं का. तर हा रुटीन आहे आपला डेलीचा वर्कआउटचा. तर तुमचा काय रुटीन आहे तो पण असला तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला. तर चला, तरी आपण रोड रनिंग करू राहिलो. रोड रनिंग का 1-2 दिवसाआड थोडंसं लांब जाऊ राहिलो आपण. ते पण जास्त नाही, 1 ते 1.5-2 किलोमीटर फक्त, त्याच्यावरती जात नाही आपण. कारण की त्याच्यामुळं बिगनर लोकांना एक टिप आहे आपली, रोड रनिंग डेली करू नका. तुम्ही डेली केली तर मग इंजुरी होणार म्हणजे होणारच आहे. त्याच्यात तुम्हाला और सांगितलं होतं मी तुम्हाला, रनिंगच्या ऐवजी इन आउट वर्कआउट करा, स्किपिंग मारा किंवा स्टेप वर्कआउट करा. हे 2-3 प्रकार आहे. जोपर्यंत ते आपलं तिकडचं ग्राउंड क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपण रनिंगवर एवढं जाणार नाही. दुसरी ॲक्टिव्हिटी जेवढी ना त्याच्यावर भर देणार आपण जास्त. कारण की रनिंगच जास्त केली तर इंजुरी झाली ना तर आपले 15-20 दिवस महिनाभर चालले जाईल. त्याच्यामुळे दुसरी ॲक्टिव्हिटीज आपण ट्रेन होऊ. त्याच्यानंतर रनिंगला ग्राउंड ओके झालं तर मग तेवढं रनिंग आपली म्हणजे मायनस जात नाही आपण. हा फंडा आहे. तर चला, हट हट हट. हट. पाऊस चालू झाला आता. म्हणजे मागच यायला रे, नेऊन सोडणं लागेल पण. थोडी पाचशे घे बरोबर मागे थांबून जात. कुत्री आहे, तिची पिल्ल आहे बघा वर. चल हल्ला चल. हो हो, काही नाही करत भाऊ. चला, गाडून संपत चालते आपली. जॉगिंग झाली कंप्लीट आपली. एक लफडा झाला हां, कारण मोबाईल पडावा कुठला करता. स्क्रीन गार्ड फुटलं फक्त वरचं मोबाईलला, काहीच नाही झालं. स्क्रीन गार्डला रनिंग करता हातून सटकला, डिस्प्ले गेला, किती पण फटका बसला असता. दुसरा मोबाईल आला असता तेवढ्यात माहिती का. आयफोन आहे.
हे लागतं का दे फेकून. तर चला आपली जॉगिंग झाली कंप्लीट. 1 ते 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटर 2 किलोमीटर झाले. जाणं 1 किलोमीटर, येणं 1 किलोमीटर, तर 2 किलोमीटर झालं आपलं. तर आजचा वर्कआउट काय करायचा, आजचं आपलं रुटीन आहे. आज आपण करणार आहे बघा ड्रिल वर्कआउट. ड्रिल वर्कआउटमध्ये कसं आहे, पूर्ण लेग फ्री होऊन जाते आणि पर डे आपला वेगवेगळा वर्कआउट असतो. ज्या दिवशी जोपर्यंत आपलं रनिंग इथलचं कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण इथंच पूर्ण अप्पर बॉडी लोअर बॉडी सगळं ओके करणार आहे. तर चला आज करणार ड्रिल वर्कआउट. ड्रिल वर्कआउटचे बेनिफिट काय काय होते आणि बेसिक स्टेप कोणकोणते ते बघू आपण. 5-6 पिल्लं होते बरं, त्यातलं एकच पिल्लू दिसून राहिलं. पहिले या ठिकाणी बसत होते बघा. सकाळ आपण आलतो तर या ठिकाणी होते. आता एकच दिसून राहिलं, बाकीचे कुठे गेले काय माहिती. चला आता काय करू, ड्रिल वर्कआउट कुठं करायचे, या पोझिशनला करू. इकडे तर आपण केलं तर पहिले खराब झालं, आता या पोझिशनलाच करू आपण ड्रिल वर्कआउट. चला
ड्रिल वर्कआउट आपला कंप्लीट झाला. ड्रिल वर्कआउटचे आपण बेसिकमधले 2-2 सेट मारले फक्त, कारण की इथे सरफेस हार्ड आहे बघा. कारण की सिमेंटाचा रोड आहे. सिमेंटाचा रोड आपण जास्त मारू शकत नाही. हां, मातीचा असली ग्राउंडवर आपण 4-4, 5-5 रेपिटेशन घेतली असते. पण इथं काय, इथं घेता येत नाही. इथं घेतलं तर उगा इंजुरीने तर लफडा होईल. त्याच्यामुळं रोडवर आपण काही नाही, फक्त आपलं बॉडी आणि स्टॅमिना मेंटेन राहण्यासाठी आपण हे वर्कआउट करतो. तर चला आता काय करू. ड्रिल वर्कआउटचं बेनिफिट काय माहिती आहे का, रनिंगमध्ये आपले पाय खुलते, त्याच्यानंतर स्टेप ओके पडते, अजून स्टॅमिना वाढतो, अजून पूर्ण अप्पर बॉडी लोअर बॉडी एकदम लूज होऊन जाते आणि फ्री होऊन जाते, जेणेकरून आपल्याला रनिंगमध्ये कोणता हे होणार नाही आणि एकदम बॉडी लवचिक होऊन जाते. तर हा फंडा आहे ड्रिल वर्कआउटचा. चला आता काय करू, रेग्युलरचा आपला डिप्स आणि ॲप्स आहे, तर ते कंप्लीट करू, कारण 2 दिवस आपण डिप्स मारले नाही आपण. पाऊस चालू झाला बघा आता. तर चला आपले डिप्स मारू पहिले. आवाज बघा पावसाचा. काय पाऊस वाटेल नाही आपल्याला. जपून ठेवतो मी त्याला. मुंबईला याच्यावरच झोपू लावले ते पोरं. गप थांबतो बाहेर. रोडावर डायरेक्ट संपत आली मग आता. पण परत करायला बरं. तर डिप झाली कंप्लीट आपली. पाऊस येऊ राहिला बघा. बघा येऊ लागला नाही, वल्ल झालं सगळे. किती भिजलं बघा. मै बॅग पाऊस आहे बघा सगळीकडे, पण तरी वर्कआउट थांबत नाही आपला, फुल बॉडी कर. तर आता काय करा, डिप्स झाले, आता काय करू, ॲप्स मारू. चला झाली का स्ट्रेचिंग झाली त्याची. आता आपले काय डिप्स मारले आपण, आता ॲप्स बाकी आहे. पाऊस चालू आहे बघा अजून. तर चला ॲप्स मारू. माईक ते झाकून ठेव. चला आपले ॲपचे सेट कंप्लीट झाले.
तर आता काय करू, आजचा वर्कआउट क्लिअर इथंच थांबू. थोडासा पावसामुळं थोडंसं जास्त सेट मारता येत नाही आपल्याला. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला फट्ट्यावर किती पाणी झालं बा. जॅकेट बॅग पूर्ण वल्ली झाली बा. गोष्ट आहे, पाऊस असू नसू वर्कआउट कंटिन्यू केला पाहिजे. करणचा टाईम झाला, करण गेला. लोक राऊंड मारणार होते ते पण गेले, पण आपला कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू. अजून पाऊस असू काही असू आपला जेवढं टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय थांबायचं नाही. तर चला ॲप्स करू, आपलं सॉरी स्ट्रेचिंग करू आता. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. पावसामुळे आता इथं स्टेप करू, आता जायची तयारी करू. चला तर सगळे बॅग पॅन्ट विंट सगळे टी शर्ट सगळं वल्लं झालं आज, कारण की पाऊस आहे. आणि आता वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आज पाऊस गेला बघा सगळा, नाही तर एवढा जोरात पाऊस चालू होता. आपण ॲप्स आणि डिप्स मारूच तर आता पूर्ण पाऊस चालला गेला बघा. तरी नॉर्मल आहे बरोबर, पण पूर्ण अंग भिजलं. तर चला आजचा वर्कआउट झाला. ड्रिल वर्कआउटने काय काय बेनिफिट होते ते सांगितले आपण. तर भेटू उद्याच्या नेक्स्ट टॉपिकला, नेक्स्ट व्हिडिओला. बाय.